माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे बाल मोबाईल शौचालय व्हॅन क्लीन हॅबिट ऑन व्हील्स। माझ्या उपक्रमाचे नाव आहे फायबर फ्रॉम बनाना पील। So this is our project Smart School. हा प्रयोग 3 विषय अंतर्गत आहे: शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिक, आरोग्य व व्यवस्थापन। हा जो काही प्रोजेक्ट आहे त्याचं नाव मिशन मार्स मार्चर आहे। त्याची कॅटेगरी इमर्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये येतो। माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे दिव्यांग व्यक्तींसाठी रेल्वे। ही जी तयार केलेली विद्यार्थ्यांची उपकरणं जी आहेत ती राज्यस्तर आणि नंतर मग राष्ट्रीय स्तर या अशा वेगवेगळ्या टप्प्यावर त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर आणि सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी 53वे जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक हे जे प्रदर्शन आहे हे या ठिकाणी भरलेले आहे। नमस्कार, मी सचिन भोसले, कैलासवासी कस्तुरबा गांधी मुकबधीर निवासी शाळा बार्शी येथून आलो आहे। आमच्या शाळेतील विशेष विद्यार्थी चिरंजीव सुमित गजेंद्र शिंदे आणि चिरंजीव अर्जुन तायप्पा चव्हाण या दोघांनी मिळून पाण्याची टाकी भरलेली दर्शवणारे यंत्र तयार केले आहे। याचा उद्देश असा आहे की जेणेकरून रोज आपल्या घरामध्ये जे छतावरती पाण्याची टाकी भरलेले समजत नाही आपल्याला, ज्यावेळेस आपण मोटर चालू करतो त्यावेळेस, तर ते भरलेले खाली समजण्यासाठी एक आमच्या विद्यार्थ्यांनी यंत्र तयार केलेलं आहे। नमस्कार, माझे नाव दीक्षा लक्ष्मण घाडगे, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, न्यू इंग्लिश स्कूल कुसूरवरून। माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे बाल मोबाईल शौचालय व्हॅन क्लीन हॅबिट ऑन व्हील्स, म्हणजे स्वच्छ सवयींची गाडी। ही 2 ते 10 वयोगटातील मुलांसाठी बाल मोबाईल शौचालय व्हॅन आहे। जास्त करून आपण ग्रामीण भागात पाहतो की लहान मुलांच्या उंचीनुसार शौचालय उपलब्ध नसते, त्यामुळे मी याच्यात लहान मुलांच्या उंचीनुसार शौचालय बनवले आहे। याच्यात मुलांच्या आकर्षणासाठी कार्टून चित्रे उपलब्ध आहेत। मुलांना भीती न वाटता शौचालयाची सवय लागावी यासाठी मी हे उपक्रम बनवला आहे। याच्यात QR कोड प्रणाली आहे। नमस्कार, माझे नाव तेजस्विनी गाडे, माझ्या शाळेचे नाव श्री शंकरलिंग प्रशाला वसंग। माझ्या उपक्रमाचे नाव आहे फायबर फ्रॉम बनाना पील, म्हणजे केळीच्या देठापासून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू तयार करणे। जसे की आता हे पेपर आहे, पेपर तयार करणे, कोणत्याही प्रकारच्या मूर्ती वगैरे तयार करणे हे केळीच्या देठापासून करू शकतो। आता सध्या पर्यावरणावर जे केळीचं वापर करतात ते केळीचं वापर करून त्याचे झाड कापून टाकतात। झाड कापल्यानंतर त्याचा उपयोग कशा प्रकारे होतो त्याचा उपयोग कशा प्रकारे करायचा हे या प्रोजेक्टवर सांगता येतं। Good afternoon. We are from Aryan Public School. So my name is Viraj Vishal Pavle. And my name is Ayush Charudat Talat. So this is our project Smart School. So we have used this project for our school and which will improve our school smooth and efficient. For this we have included the 4 concepts like smart attendance, fire smoke and detection, smart gardening and smart light control. RFID includes the functioning like it reduces the time of registration of the students like present or absent. The second one is the fire detection, which detects the fire and extreme smoke level and automatically sends the SMS to the phone in the way of like fire detected on this place and the fire rate and the smoke rate. So the next one is smart gardening. The smart gardening works as when the plant needs the water, it automatically starts the water pumping, and when the moisture level goes off the moisture, and it will stops automatically. So we can control it through the manual mode also, and we can see the status of the soil, and we can see that the plant needs the water, and we should supply the water for it, and it functions like automatically and manually both. And we can see we can use at the farms and the schools, which reduces the time of manual work. गुड आफ्टरनून सर, माझं नाव अर्पिता कृष्णात साळुंके, मी इयत्ता 10वीमध्ये शिकते। आमच्या शाळेचं नाव आहे SVCS हायस्कूल बळमणी। माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे पेपर टूथपेस्ट। याचा उपयोग होतं प्रवाशांसाठी उपयुक्त, जसं की प्रवास करत असताना याचा उपयोग होतो। असं करून आपण ब्रश करू शकतो। यानं ब्रश केल्यानंतर मोठं कोलगेट ब्रश नेण्यापेक्षा मला वाटतं की हे छोटं पर्समध्ये, वॉलेटमध्ये, पॉकेटमध्ये, खिशात कुठंही बसू शकतं। याचा उपयोग अंतराळात जे जातात चंद्रयानसाठी त्यांच्यासाठी पण उपयोग होऊ शकतो। माझे नाव श्रेयश अण्णासो गायकवाड, इयत्ता 9वी भूविकास विद्यालय
मी येथे शिकत आहे. माझा हा प्रयोग 3 विषय अंतर्गत आहे. शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिक आरोग्य व व्यवस्थापन. प्लॅस्टिक कसं विघटक असल्यामुळे आपण ते इकडं तिकडे फेकून दिले. तेथील माती ते कुजत नाही आणि कुजत नसल्यामुळे सॉईल पोल्युशन होऊ शकते. सॉईल पोल्युशन झाल्यानंतर आपण कसं त्या सॉईलमध्ये आपण जर का काय लावलं ना तर ते काय ते पीक ते येऊ शकत नाही. तुम्ही कधी तर ऐकलंच असेल प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा फायबरचं काय काम प्राणी मेलेत. पुन्हा काय माणसं काय करतात ते प्लॅस्टिकच्या पिशव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ते जाळून टाकतात. ते जाळून टाकल्यानंतर एक समस्या दूर होते तर दुसरी चालू होते. दुसरी काय चालू होते त्यातून धूर निघतो. त्या धुरातून कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो आणि कार्बन डायऑक्साईड हा आपल्या शरीरासाठी चांगला नसल्याने आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. उदाहरणार्थ दमा तर याच्यावर आता पर्याय काय याच्यावर 2 पर्याय आहेत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांची एकदमच विल्हेवाट लावायची ते काय आपण लावू शकत नाही आणि दुसरा पर्याय आहे की याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करायला बघायचा. मग त्याच्या पुनर्वापर आपण कसा करू शकतो मी इथे दाखवलेलं आहे. माझी शाळेचे नाव ग्रामीण विद्याविकास विद्यालय चप्पळगाव. मी इयत्ता 9वी शिकतो. माझे नाव प्रणव निळकंठेश्वर पाटील. मी हा जो काही प्रोजेक्ट आहे त्याचं नाव मिशन मार्स मार्चर आहे. त्याची कॅटेगरी इमर्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये येतो. हा मेनली त्यात 3 पार्ट आहेत. आपला जो रॉकेट, लँडर आणि रोवर. लँडरमध्ये मेनली तो उघडझाप करण्यासाठी 2 मोटर आहेत, वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. आणि उरले तर हा एक सोलर ट्रॅकर आहे जो सनला ट्रॅक करणार आणि जास्तीत जास्त हे सन ऑब्झर्व करून तिथला मॅक्झिमम पॉवर तयार करणार. त्यानंतर हा ड्रेन ड्रॉप डिटेक्टिंग सेन्सर आहे. हा मेनली तिथं कार्बन मोनॉक्साईडचा ढग येतो. मग ते हानिकारक असतो आपल्या रोवरला. हे डिटेक्ट करून रोवरला सिग्नल देईल आणि रोवर ह्याच्या आत जाऊन परत बंद होऊन दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण तसा बनवलेला आहे. आणि खाली फॅन आहेत. म्हणजे एक थीम आहे जेटचा, म्हणजे हे उडून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यानंतर इथं व्हायब्रेशन सेन्सर आहे. तिथं भूकंप आला तर व्हायब्रेशन झाल्यावर आपल्याला कळेल की तिथं भूकंप आलेला आहे. गुड आफ्टरनून. माझं नाव आरती सचिन लंगाय. शाळेचं नाव महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूल. मी इयत्ता 10वीत शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे दिव्यांग व्यक्तींसाठी रेल्वे. दिव्यांग व्यक्ती या रेल्वेमुळे अगदी भारतभर फिरू शकतो. जसे की सैनिक युद्धाच्या मैदानात सैनिक आपले हात किंवा पाय गमावतात. मग त्यांना या शहरातून त्या शहरात जाण्यासाठी साध्या रेल्वे किंवा साधी STचा वापर करू शकत नाहीत. त्यामुळे मी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. इथे एक IR सेन्सर बसवलेला आहे. त्यासमोर कोणती व्हीलचेअर गेली ना तर ते डिटेक्ट करून दरवाजा खाली पडतो आणि व्हीलचेअर पुन्हा आत जाते. नमस्कार, माझे नाव गौरी समाधान वरोडे. माझ्या शाळेचे नाव PMC जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मोडली. हे एक गणितीय मनोरंजक मॉडेल आहे. म्हणजे हा एक रोबोट आहे. यामध्ये वर्तुळ, वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची जीवा, वर्तुळाचा व्यास इत्यादी संकल्पना यामध्ये स्पष्ट होतात. तसेच चौरस, आयत व संख्येचा लहान मोठा इत्यादी संकल्पना स्पष्ट होतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव गणेश महादेव निकम. मी श्री धर्लिंग विद्या मंदिर चळे येथून आलेलो आहे. माझ्या प्रयोगाचं नाव आहे अंडी उबवण्याची मशीन. म्हणजे हे अंडी उबवण्याचे काम करते. म्हणजे ह्याचा मेन उद्देश आहे टेम्परेचर नियंत्रित करणे. आणि ह्याच्यात जास्त उपकरणं वापरले नाहीत. फक्त एक सेन्सर, हीटर आणि बटन ऑन केला की 37.7 डिग्री सेल्सिअस ह्याचं अंडी उबवण्याची प्रक्रियेसाठी तेवढं तापमान लागते. आणि थर्मोकॉल तेवढं तापमान जास्त काळ टिकवण्यासाठी उपयुक्त आहे. आणि पाणी ह्याला आर्द्रता देण्यासाठी, कारण की पिल्लाला परत त्रास होऊ नये. पिल्लाचे काही पार्ट अंड्याच्या टोकाला चिटकून राहतात, त्यामुळे ते गुदमरून तिथं मृत पावतात. त्यामुळे हे मशीन तयार केलेले आहे. आणि हे मशीन तिन्ही ऋतूत वापरले जाते. म्हणजे कसे कोंबड्या आता नियंत्रित करू शकत नाही. उन्हाळ्यात तापमान जास्त होते आणि थंडी या दिवसात तापमान कमी असते. तर कोंबडीसारखे ही 21 दिवस अंडी उबवण्याचे काम करते. नमस्ते, माझे नाव स्वीटी दामोदर प्रांडे. मी इयत्ता 9वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर मंदिर मासनूर. माझ्या प्रकल्पाचे नाव मेडिसिन बाय द बॉक्स. हा प्रकल्प दिव्यांगांसाठी, विषारोपणासाठी व वृद्धावस्थेसाठी बनवला आहे. याचे फायदे आहे की विषारोपणासाठी, दिव्यांगांसाठी आणि वृद्धावस्थेसाठी गोळ्या औषध वेळावर घेण्यासाठी बनवले आहे. कित्येक लोक
कित्येक लोक वेळेवर औषध न घेतल्यामुळे मरतात. त्यामुळे ही मशीन मी बनवली आहेत. हे आर्डिनो आहे, रिले आहे, हे RTC आहे. मी 3 कप्पे आहेत. हे सकाळचा भाग, दुपारचा भाग, ही संध्याकाळचा भाग. यात मी सेफ्टी केली इमर्जन्सी प्रथम उपचारासाठी. यात मी सेटिंग करतो. हे प्रदर्शन जे आहे प्रत्येक तालुक्यामधून जे सिलेक्टेड जे 3 विद्यार्थी आहेत, प्राथमिक गटातले, माध्यमिक गटातले आणि त्याचबरोबर काही शिक्षकांचे जे आहेत ते प्रथम क्रमांक आलेले, या सगळ्यांचं मिळून जवळजवळ 132 उपकरणं या ठिकाणी या ह्याच्यामध्ये आहेत. या 132 उपकरणामधून साधारणतः 11 उपकरणं जे आहेत त्यामध्ये प्राथमिक विद्यार्थी गट 3, माध्यमिक विद्यार्थी गट 3, दिव्यांग विद्यार्थी गट 2 म्हणजे प्राथमिक 1 आणि माध्यमिक 1, त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक 1, माध्यमिक शिक्षक 1 आणि एक लॅब असिस्टंट, अशी एकूण 11 उपकरणं जे आहेत ते 11 उपकरणं राज्यस्तरावर जातील. आणि राज्यस्तरावरचं जे विज्ञान प्रदर्शन जे आहे ते साधारणतः महाराष्ट्र शासनानं आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था जे त्या ठिकाणी ठिकाण ठरवेल त्या ठिकाणी अशा प्रकारे या सगळ्या प्रदर्शनाच्या मागचा हेतू असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचे विज्ञानाबद्दलची कुतूहलता, विज्ञानाबद्दलची जागृती आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असलेला जो काही एक प्रकारची जिज्ञासा आहे ती त्या ठिकाणी निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विज्ञानामधल्या ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जो आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जो अशा प्रकारचा उपक्रम चालू आहे त्याला अनुसरून अशा प्रकारच्या या ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून ही जी तयार केलेली विद्यार्थ्यांची उपकरणं जी आहेत ती राज्यस्तर आणि नंतर मग राष्ट्रीय स्तर या अशा वेगवेगळ्या टप्प्यावर त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. नक्कीच सोलापूर जिल्ह्यामध्ये याही अगोदर अनेक उपकरणं राष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि त्या राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या उपकरणामधून काही विद्यार्थ्यांच्या उपकरणांना पेटंटसुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कलागुणांमध्ये विज्ञानाची जी काही जोपासना आहे किंवा कुतूहलता आहे किंवा विज्ञानामधली एक जिज्ञासा आहे ते निर्माण करण्याचं एक व्यासपीठ या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या ठिकाणी ते निर्माण करून दिलेलं आहे. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या सर्वगुण संपन्न या ठिकाणी तो जो विकास जो आहे तो विकास त्या ठिकाणी होतोय. नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा प्रकाश भालेराव. मी इयत्ता 9वी. मी श्री भैरवनाथ विद्यालय सरकोलीतून आलेले आहे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी. हे विज्ञान प्रदर्शन पाहून मला माझा आत्मविश्वास जागृत झाला. म्हणजे या विज्ञान क्षेत्रात काय काय हे समजलं, जेणेकरून माझा म्हणजे आत्मविश्वास जागा झाला की बाबा आपण पण हे केलं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणजे मला व्यावहारिक ज्ञान पण मिळालं याच्यातून आणि म्हणजे सवय लागली की आपण पण करावं असा आत्मविश्वास निर्माण झाला. धन्यवाद.